संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला, संपला अंधार. विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले. प्राध्यापक धनागरे, प्राध्यापक अमिता भिडे, श्री गिरीश कुबेर, श्री प्रदीप लोखंडे आणि सर्व विज्ञानप्रेमी, आजच्या सत्रासाठी आपल्या सर्वांचं स्वागत. माझा जन्म खेड्यातला, सातारा जिल्ह्यातील मसूर गावचा. गावातली मोजकी घरं सोडली तर सगळेच गरीब, म्हणून आम्ही पण गरीब. वयाच्या 18 वर्षापर्यंत गावातच होतो. मी शाळेत जायच्या काहीच वर्षाआधी गावाला शाळा सुरू झाली. कॉलेज पण कराडला 3-4 वर्ष आधीच चालू झालं. शाळेची फी वर्षाला 50 रुपये व कॉलेजची फी वर्षाला 100 रुपये, आणि ती फी पण सरकारी शिष्यवृत्तीने माफ झाली. इंटर सायन्स नंतर तेव्हाची 12वी केमिकल इंजिनिअरिंगसाठी मुंबईच्या UDCT संस्थेत आलो. दोराबजी टाटा ट्रस्टची व इतर मिळून 1000 रुपये वर्षाला शिष्यवृत्ती, त्यातली कॉलेजची फी वर्षाला 200 रुपये दिल्यानंतर उरलेल्या 800 रुपयात व्यवस्थित भागत होतं. थोडे घरी पण पाठवायचं. हे सर्व सांगायचं कारण महत्त्वाचं म्हणजे एका खेड्यातल्या मुलाला समाजानं कसं मोठं केलं ते. शास्त्रज्ञ व्हायची इच्छा होती, ती पण UDCT संस्थेत पूर्ण झाली व 1971 मध्ये संशोधन करायला सुरुवात केली. समाजाचं असलेलं ऋण फेडायला पाहिजे हे नक्की ठरलं होतं, पण मार्गाच्या शोधात होतो. त्यावेळी 70च्या दशकामध्ये व अजूनही आपण बाहेरील तंत्रज्ञान आयात करतो, बऱ्याच गोष्टी आयात करतो. मोबाईल फोन, वेगवेगळ्या डिझाईनच्या कार्स, आपल्याला जे जे काही दिसतं, आपले टेरिलिनचं कापड, सगळं तंत्रज्ञान आपण आयातच करतो. असं तंत्रज्ञान संशोधनानं भारतातच निर्माण करायची गोडी लागली, ती सुद्धा आयातीच्या 3 ते 10 पट कमी किमतीत. देशातील कारखानदारी वाढायला व देशातच संपत्ती निर्माण व्हायला लागली. रोजगार वाढला, सरकारी टॅक्सेसनी त्यांची पण तिजोरी भरायला मदत झाली. आपण नेहमी विन विन सिच्युएशन म्हणतो, पण ज्ञानतंत्रज्ञानाने काय काय होतं बघा. रोजगार वाढला, सरकारी तिजोरी भरायला मदत झाली, कारखानदारांचा नफा वाढला, कारखान्यांचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या सहाय्यानं सोडवायला लागलो, त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळायला लागली. त्यांना देशाचे ज्वलंत प्रश्न कसं सोडवायचं याचं शिक्षण मिळायला लागलं. मला कारखान्यात व संशोधनात मिळालेलं शिक्षण मी वर्गात शिकवायला लागलो. संस्थेला इंडस्ट्रीतून मदत मिळू लागली. असे बरेच फायदे विज्ञान तंत्रज्ञानाने मिळायला लागले. आणि हे असं सगळं रक्तातच भिनलं की कारखान्याचे किंवा समाजाचे प्रश्न बघायचे, त्या प्रश्नाचं प्रोजेक्टमध्ये रूपांतर करायचं आणि तो प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचा
त्याला आत्मविश्वास मिळवून द्यायचा आणि प्रश्न सोडवणारा तरुण वर्ग निर्माण करायचा. हे सगळं रक्तात भिनलं आणि छानच जमायला लागलं. मी संचालक म्हणून 2009 साली निवृत्त होताना संस्थेला सरकारी अनुदान वर्षाला 10 कोटी होतं आणि असे कारखान्याचे प्रश्न सोडवून जे संस्थेला कारखान्याकडून प्रोजेक्ट ग्रांट मिळत असत त्याच्यापेक्षा 5 पट होत्या, 50 कोटी. म्हणजे संस्था ही सरकारी अनुदानापेक्षा 5 पट मिळवते, हा त्यावेळेचा जगातला उच्चांक होता. वर्षाला 400 PhD विद्यार्थ्यांच्या संशोधनाची शिष्यवृत्ती व संशोधन खर्चाची सोय ती यामुळे झाली. ज्ञानविज्ञानानं संपत्ती निर्माण करता येते हे अंगवळणी पडले. हीच पद्धत वापरून नेहमी पुढारलेले देश श्रीमंत होत असतात. काही ना काहीतरी नाविन्याचा शोध घेऊन ते जगभर व्यापार करतात आणि हाच मार्ग माझ्या पण अंगवळणी पडला होता. नंतर बरेच गावाकडचे पण प्रश्न घेतले. पण अशी संपत्ती वाढल्यानं देशामध्ये खरंच काय घडतं असा सारखा प्रश्न मनात यायला लागला. मागच्या 15 वर्षात घरांच्या किमती व इतर किमती 5 पटीने वाढल्या, तितक्या पटीने दरडोई उत्पन्न मात्र नाही वाढलं. पण याच काळात दरडोई उत्पन्न 1.5 पट झालं, पण दारूचं उत्पादन 5 पट झालं. उत्पादन झालं म्हणजे त्याचं कन्झम्पशन असणारच अर्थात. लोकसंख्या 30% वाढली, पण डायबेटिक्स, हृदयरोगाचं, मानसिक ताणतणावाचं प्रमाण परत 5 पटीने वाढलं याच काळामध्ये. मी कामानिमित्त खूप परदेशी फिरत असतो. हायपरटेन्शनचे रुग्ण पुढारलेल्या देशात खूपच जास्त प्रमाणात आहेत. लठ्ठपणा वाढलाय. घटस्फोटाचं प्रमाण 30 ते 50% आहे. म्हणजे देशाची संपत्ती वाढल्यानं नक्की काय होतं या प्रश्नानं घर धरलं. ज्ञानतंत्रज्ञानानं देशाची गरिबी दूर करून समाजाचं ऋण फेडायचं, या सापडलेल्या गुरुकिल्लीचं नेमकं काय करायचं याचा विचार सुरू झाला. नक्की ऋण फेडलं जातंय ना असा प्रश्न निर्माण झाला. छोटासा उपाय म्हणून पगार घेणं बंद केलं, पण तरी समाधान लाभेना. त्यातच राष्ट्रपतींचा पद्मभूषण पुरस्कार मिळाला व समाजाचं ऋण आणखीनच वाढलं. प्रश्न काही सुटेना म्हणून माझ्यापेक्षा त्या विषयातल्या ज्ञानी लोकांना भेटलो. त्या आदरणीय धनागरे सर समाजाची नाडी पकडून चतुरस्र लिखाण करणारे अर्थतज्ञ, लोकसत्ताचे संपादक श्री गिरीश कुबेर, समाजातील अनंत प्रश्नावर संशोधन करून प्रत्यक्ष समाजकार्य केलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या प्राध्यापिका डॉक्टर अमिता भिडे व महाराष्ट्रातील व देशातील खेडीनखेडी पिंजून काढून तेथील प्रश्नांचा कोश केलेले व ते प्रश्न तळमळीनं सोडवणारे श्री प्रदीप लोखंडे इथं आले आहेत. तसंच आजचे सूत्रसंचालक डॉक्टर पाटकर हे पण अनुभवी व व्यासंगी आहेत. या सर्वांशी चर्चा करून मी एक प्रश्नपत्रिका तयार केली. पुढची स्लाइड. मी गेली 45 वर्ष प्राध्यापक आहे आणि तुमच्या लक्षात आलं असेल मी 45 वर्षात किती प्रश्नपत्रिका काढल्या असतील. पण त्या सगळ्या वेळेला मला त्या प्रश्नांची उत्तरं माहिती होती, त्यामुळे मी पेपर नीट तपासत होतो त्यावेळी. आता जी प्रश्नपत्रिका काढली आहे त्याचं उत्तर मला माहिती नाही आहे त्या ह्याच्यातलं, आणि ते आपल्याला
आज जे सगळे आपण विशेष अतिथी बोलावलेत त्यांच्याकडून आपण उत्तर मिळवायचा प्रयत्न करणार आहे. माझा 45 वर्षाचा अनुभव आहे. धनागरे सरांचा 60 वर्षाचा अनुभव आहे. ते मला म्हणालेत, तुम्ही प्रश्नपत्रिका काढलीत, तुम्हाला पण उत्तरं येत नाही आहेत ह्याची, तर तुम्ही असं करा ना, तुम्ही 11 पैकी 2 प्रश्न सोडवा, बाकी ऑप्शनमध्ये टाका, निदान 2 तरी सुटतील तुम्हाला. हे मला सोपं वाटलं. त्याच्यामध्ये त्यात ज्ञानविज्ञानाच्या जवळचे असतील असे 2 प्रश्न मी निवडले आणि पुढच्या ते मी 10 मिनिटात मांडणार आहे. नंतर त्यांनी इतर वक्त्यांना सांगितलं की ही प्रश्नपत्रिका तयार केली आणि जोशींनी मनोभूमिका त्यांची सांगितली, विशद केली आहे. आता तुम्ही प्रश्नपत्रिका पण तुमचीच करा आणि तुम्ही तुमची उत्तरं द्या. आता तुम्ही प्रश्नपत्रिका विसरली तरी चालेल, असं त्यांनी इतर वक्त्यांना सांगितलं. मी माझ्या पुढच्या 10 मिनिटाच्या भाषणाला आता सुरुवात करतो. पुढची स्लाइड मी हेच प्रश्न परत एकदा लिहिलेत जरा मोठ्या अक्षरामध्ये. पुढची स्लाइड आणि पुढची स्लाइड. ते जे 2 प्रश्न आहेत त्यातला आपण पहिला बघूया. जरा एक स्लाइड मागे जाऊया. हा, ऑप्शनला टाकलेत. पुढची स्लाइड. संपूर्ण देशाची किती संपत्ती आहे ते दिलंय दशलक्ष डॉलरमध्ये आणि तुम्ही वाचू शकता. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स, ब्राझील आणि भारत दिसतोय आणि साधारण $2 ट्रिलियन पेक्षा थोडी कमी अशी एकंदर संपत्ती आहे. जर दर डोई वार्षिक उत्पन्न बघायचं झालं तर पुढच्या स्लाइडवर दिसेल. नेक्स्ट स्लाइड प्लीज. पर कॅपिटा इन्कम स्वित्झर्लंडचं 80,000 आहे, अमेरिकेचं 55,000 आहे. तुम्ही पुढे वाचू शकता. भारताचं साधारण $1,600 आहे अंदाजे. पुढची स्लाइड. आता हे मापदंड काय आहेत? आमच्या वैज्ञानिकांच्या भाषेमध्ये असे हे मापदंड असतात की नंबर ऑफ सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजीज पर मिलियन पॉप्युलेशन. त्या समाजामध्ये किती शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ हे काम करत असतात आणि नाविन्यपूर्ण काहीतरी घडवत असतात. तर तो आकडा इथं दिसेल. पर मिलियन पॉप्युलेशन म्हणजे दशलक्ष लोकसंख्येपैकी, आणि तो भारताचा साधारण 6 किंवा 7 आहे आणि काही देशांचा 5,000 ते 6,000 आहे. हा एक छान मापदंड आहे की किती जण, म्हणजे आपल्या मराठी विज्ञान परिषदेचं आणि आपण गावोगावाहून आलेले जे स्वयंसेवक आहेत त्यांचं किती काम आहे हे लक्षात येईल तुम्हाला. आपल्याला किती पल्ला गाठायचा आहे याच्या पुढे. पुढची स्लाइड. आता हे प्राध्यापक आहेत नेमलेले सगळीकडे, पण काम किती करतात? तर हे इंटरनॅशनल पब्लिकेशन्स आहेत, म्हणजे सायटेड, ज्याला दर्जा प्राप्त झाला आहे अशी. तर पर कॅपिटा ही किती आहेत? तर भारताची काहीतरी दिसत आहेत 0.003. काय 90 पब्लिकेशन. हां 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 90. आता इथे पर कॅपिटा काढलं आहे त्यामुळे मग ते 09 असणार. 009. पुढची स्लाइड. नंबर ऑफ पेटंट्स किती आहेत? टोटल नंबर ऑफ पेटंट्स. मग त्याचे मागची मी स्लाइड दाखवली की जिथं 90 शास्त्रज्ञ होते, तंत्रज्ञ पर मिलियन पॉप्युलेशन, आणि हे जे नंबर ऑफ पेपर्स आहेत 90,
आणि त्याला लोकसंख्येने गुणलं तर तिथं मात्र असं दिसतं की नंबर ऑफ पब्लिकेशन्समध्ये आपला जगात 3रा नंबर आहे. तर पब्लिकेशन्स आपण छान करतो, कधी कधी उत्तम असं फंडामेंटल रिसर्च करतो, पण ज्या वेळेला त्याच्यातून उपयोजित तंत्रज्ञान निर्माण करायचं असेल तर ते पेटंटच्या स्वरूपात दिसतं. आणि इथं पेटंटचा आकडा दिसतोय तो असा 1000, 1500 वगैरे असे पेटंट्स आहेत. पुढची स्लाइड. ही महत्वाची स्लाइड आहे. जगातले 140 देश, प्रत्येकाचं एक गोल चिन्हाने प्रत्येक देश दाखवलाय आणि गोलाचं जे क्षेत्रफळ आहे ते त्या देशाच्या लोकसंख्येच्या बरोबरीचं आहे. तुम्हाला 2 मोठी वर्तुळं दिसतच असतील, एक चीन असेल आणि एक भारत आहे, आणि तुम्ही त्यांचं स्थान पण ओळखलं असेल. तर ह्याला ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स म्हणजे सातत्यानं नाविन्यपूर्ण तुम्ही काय करता आणि किती प्रॉडक्ट्स, किती प्रोसेसेस, किती डिझाईन्स अशी तुम्ही नवीन करता, याच्याबद्दलचा हा इंडेक्स आहे. आणि 130 देशामध्ये भारताचा नंबर 81 आहे. आपण नुकतंच पब्लिकेशनमध्ये थोडी भरारी घ्यायला सुरुवात केली आहे, पण आपलंच ज्ञानतंत्रज्ञान वापरून काहीतरी विकसित करून जागतिक तुलनेने दर्जा त्याशिवाय किंमत हे जुळायचं असेल तर त्याला इनोव्हेशनची काहीतरी नाविन्यपूर्ण अभिनव करण्याची गरज असते. आणि हा जो माझा प्रश्न होता की आपण जगामध्ये आपलं स्थान काय आहे आणि इंडिकेटर्स काय असतात, तर ते मी इंडिकेटर्स दाखवलेले आहेत. पुढचं. हा पण एक प्रत्येक 1000 माणसं जर नेमली असतील तर किती सायंटिस्ट आहेत. पुढची स्लाइड. आता हे नाविन्यपूर्ण करायला भारतामध्ये शास्त्रज्ञ करायचा प्रयत्न करत असतातच, पण अजून कोण कोण करतं. तर आता हे ॲनिमेशन बघूया. पहिले हे ॲनिमेशन चालू करूया. हे आजोबा सायकलवरून आले जमिनीवरून, आणि जसं वाटेत नदी लागली तशी त्यांनी सायकल थांबवली नाही, तशीच नदीत घातली. आणि हे तंत्रज्ञानाची निर्मिती करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचा तुम्ही चेहरा बघा, जर मिळाला तर बघायला. पण हे 75 वर्षाचे आजोबा आहेत आणि त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. मी पुढची स्लाइड दाखवतो. शेतामध्ये जंतुनाशकांचा फवारा मारायचा आणि त्याच्यासाठी ऊर्जा लागते, आणि ती ऊर्जा मिळवायची कुठून. अजून आपले दुसरे आजोबा काय करतायत बघा. चालता चालता जी ऊर्जा तयार होते त्याची बचत करून
साधारण लक्षात आलं असेल, त्यांनी झाडावर चढायचं संयंत्र तयार केलंय आणि एक अवघड वाटणारी गोष्ट त्यांनी सोपी करून दाखवली आहे. आणि शेवटचं मी दाखवणार आहे की हे धुणं धुवायचं यंत्र आहे. 16 वर्षाच्या मुलीने ती 700 रुपयाला विकते. आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल की तिने काहीतरी नाविन्यपूर्ण केल्यानं तिचा चेहरा कसा हसरा आहे. तर तुम्हाला कायम जर हसतमुख राहायचं असेल तर काहीतरी तुम्हाला संशोधन करायला पाहिजे, काहीतरी नाविन्यपूर्ण. अशा पद्धतीने शिकलेले की ज्यांनी विद्यापीठाची पायरी चढली नाही असे 2 लाखापेक्षा जास्त इनोव्हेशन्स प्राध्यापक अनिल गुप्तांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन मध्ये जमा केलेत. त्यांना ते मदत करतात. आणि माझे सहकारी श्रीयुत हेमंत लागवणकर यांनी यातले साधारण 20 शोध अशा पद्धतीचे याचं एकत्रीकरण करून त्याचं सुंदर रूपाने पुस्तक तयार केलं आणि ते बाहेर मराठी विज्ञान परिषदेच्या टेबलवर तुम्हाला तिथं मिळेल. आज खूप तरुण वैज्ञानिक इथं आले आहेत. हे एवढं सगळं झाल्यानंतर आपल्या नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन मधले काही इनोव्हेशन्स हे डिस्कव्हरी चॅनलनं घेऊन त्यांनी जगभर दाखवले. तरुण पिढीला माझी कळकळीची विनंती आहे की निदान हे 4 ॲनिमेशन्स बघितल्यानंतर आणि तुम्ही मला भेटा आणि आमच्या प्रयोगशाळेत येऊन माझ्या विद्यार्थ्यांना भेटा. आपण सर्व काही करू शकतो. जगात जे जे काही होतं ते आपण सर्व करू शकतो. हा ठाम आत्मविश्वास बाळगा, नक्की होणार. हे करताना 3 गुणांची आवश्यकता आहे: संयम, सोशिकपणा आणि सर्वात जास्त म्हणजे नम्रता. नम्रता असेल तर नक्कीच नाविन्यपूर्ण तुमच्या डोक्यात येईल, नाहीतर ते दूर दूर पडेल. समाजाचं ऋण कायम लक्षात ठेवा. आपला जो वेळ असतो तो सर्वात किमती आहे. आपला खूप वेळ नुसती काळजी करण्यात जातो आणि काळजी करणं हे अवैज्ञानिक आहे. प्रत्येक 10 मिनिटाला बघा की खर्च आपण काय केलं ते. कधी कशाचीच तक्रार करू नका. हसतमुख राहा, म्हणजे तुम्ही मोठे शास्त्रज्ञ व्हाल. मी इथं थँक्यू लिहिलंय. याचा अर्थ खूप मोठा आहे. बिग थँक्यू. मी मराठी विज्ञान परिषदेचा विद्यमान अध्यक्ष आहे. तुम्ही महाराष्ट्रभर सगळीकडून आला आहात, तुमचे आभार मानतो. इथं जे सगळे एक्सपर्ट बोलावलेत मी त्यांचे आभार मानतो. माझे जे विज्ञान परिषदेतले सहकारी आहेत ते गेले वर्षभर तहत मेहनत करतायत आणि तुम्ही माझ्याशी सहमत असाल की हे ते त्यांनी यशस्वी करून दाखवलंय. मी त्यांचे पण इथं जाहीर आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.